तर आणखी एक महत्त्वाची बातमी आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तपासाला आता वेग आलाय। एसआयटीचं पथक तपासासाठी केजमध्ये दाखल झालंय। वरिष्ठ अधिकारी बसवराज तेली केजमध्ये दाखल झालेले आहे। बसवराज तेली धनंजय देशमुखांची देखील भेट घेणार आहे। धनंजय देशमुख आणि इतर एसआयटी अधिकाऱ्यांची चर्चा सुरू आहे। तर बसवराज तेलींनी धनंजय देशमुखांची भेट घेतल्याची माहिती मिळते आणि एसआयटी अधिकाऱ्यांची सध्या धनंजय देशमुख यांच्यासोबत चर्चा सुरू आहे। एसआयटीचं पथक केजमध्ये तपासासाठी दाखल झालेलं आहे। वरिष्ठ अधिकारी बसवराज तेली हे सध्या केजमध्ये दाखल आहे आणि संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास आता एसआयटी कडून वेगवान पद्धतीने सुरू आहे। तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता तपासाला वेग आलेला आहे। एसआयटीचं पथक केजमध्ये तपासासाठी दाखल झालंय। तपासनाला गती मिळाल्याचं पाहायला मिळालं। एसआयटीचे प्रमुख बसवराज तेली जे आहे ते स्वतः आज केज येथे दाखल झालेत। शासकीय विश्रामगृहात थोड्या वेळापूर्वी आलेत आणि ते थोड्याच वेळापूर्वी जे आहे ते आता संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांची भेट घेणार आहेत आणि त्यानंतर जे आहे ते पुन्हा तपासाला गती मिळण्याची शक्यता आहे। आणि ज्याप्रमाणे स्वतः बसवराज तेली या ठिकाणी दाखल झालेत ते या ठिकाणी येऊन स्वतः माहिती घेतात। यानंतर शक्यता अशी आहे की ते मसळ वगैरे जाऊन त्यांच्या कुटुंबियाची भेट घेणार आहेत आणि ज्या पद्धतीनं काल एसआयटीची स्थापना झाली होती आणि आज बसवराज तेली यांनी जे आहे ते पूर्णपणे तपासाचे चक्र आपल्या हाती घेऊन संपूर्ण तपास वेगवान करण्याचा प्रयत्न केला आहे। आणि या प्रकरणाला आता नेमकं वळण काय मिळतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्याचबरोबर जे आहे ते यातून नवीन काय खुलासे होणार, नवीन काय होणार, नेमके मुख्य आरोपी कोण आहेत याचाही शोध लागणार का हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, केज, बीड। नक्कीच धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।